हाय, मी वनिता. तुम्हा सर्वांचं वनिता लाईफ व्लॉग या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे 14 एप्रिल म्हणजेच भीम जयंती. तर आज मी ऑफिसला सुट्टी घेतली आहे आणि आज सकाळचं जे माझं रुटीन सकाळचं म्हणजे आजच्या दिवसाचं स्पेशल स्वयंपाकाचा मेनू, संध्याकाळची मिरवणूक, रांगोळी सर्वच काही आजच्या व्लॉग्समध्ये असणार आहे. सो व्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा. तर सर्वात आधी ना सकाळी मी रांगोळी काढून घेतली होती. तशी तर साधीशी सिंपलच रांगोळी मी बघितली होती मोबाईलवर, तशीच काढायचा प्रयत्न करत होते. पण किती छोटी वाटली ना रांगोळी, साधी सोपी, तरी काढायला अर्धा पाऊण तास जातोच जातो. मग सकाळी मी रांगोळीचं काम पटकन करून घेतलं आणि मग अशी साधीशी काढली होती. पाऊण तास तर गेलाच होता माझा या रांगोळी काढण्यामध्ये. पण मला आवडतं सणासुदीला रांगोळी वगैरे काढायला. मी आमच्या घरी तिकडे मम्मीकडं पण नेहमी काढायचे. सो मग पहिले सकाळी रांगोळीचं काम आवरून घेतलं आणि त्यानंतर मग मी लागले होते इकडे सकाळी स्वयंपाकाला. कारण सकाळीच म्हटलं स्वयंपाक आवरून घेऊ, कारण मग दुपारी गरम पण खूप जास्त होतं आणि सायंकाळी मग तयारी पण करायची, आवरायला पण वेळ लागतो. आणि मग इथे मी खीर बनवत होते. खीर वगैरे बनवायची तयारी सर्व मी रात्रीच करून ठेवली होती. भरपूर काम मी स्वयंपाकाचं जे होतं ते रात्रीच करून ठेवलं होतं. फक्त सकाळी जे आहे बेसिक गोष्टी करायच्या होत्या. म्हणजे तयारी रात्रीच करून ठेवली होती. ड्रायफ्रूट्स कट करून वगैरे, व्हेजिटेबल्स वगैरे, मसाला सर्व गोष्टी. आणि मग इथे मी खीर वगैरे बनवून घेतली होती. त्यानंतर मग पनीरची भाजी बनवायची होती. आणि हो, सांगायचंच राहिलं, सुमेधने मला ना सांगितलं होतं, म्हणजे 8-10 दिवसापूर्वीच मी त्यांना विचारलं होतं की आपल्याला जयंतीच्या दिवशी काय करू म्हणून स्वयंपाकात मेनू स्पेशल असा. तर मी त्यांना ऑप्शन दिलं होतं खीरपुरी बनवू की पुरणपोळी, काय बनवायचं म्हणून. तर ते बोलले तुझ्या मनाने बनव काही पण. मी म्हटलं तुम्ही नेहमीच असं म्हणता की तुझ्या मनाने बनव, तुझ्या मनाने बनव, तुम्ही असंच करता. मग त्यांनी मला सांगितलं एक मेनू, तो म्हणजे रुमाली रोटी, पनीरची भाजी आणि रसगुल्ला. हा मेनू त्यांनी मला सांगितला. तर थोडंसं चॅलेंजिंगच होतं हे काम माझ्यासाठी, कारण रुमाली रोटी तर मी पहिल्यांदाच ऐकत होते. मग मी त्यांना म्हटलं रुमाली रोटी म्हणजे काय? तर ते बोलले यूट्यूबला बघ म्हणून. मग मी बघितलं आणि म्हटलं चला बनवू आपण. मग आदल्या दिवशीच मी सर्व गोष्टी त्यासाठी लागणाऱ्या आणल्या होत्या. आणि पनीरची भाजी तर माझी रेडी झाली होती इथे. आणि रुमाली रोटी जी आहे यूट्यूबवर मी बघितलं होतं की गॅसवर कढई अशी पालथी ठेवायची आणि मग त्याच्यावर पाणी टाकायचं आणि मग ते मैद्याचं वगैरे रोटी बनवायची. त्याआधी इथे पनीरची बघा रेडी झाली होती मग. आणि त्यानंतर मग मी रुमाली रोटीसाठीच पीठ मळायला घेतलं होतं. जे कणिक जे आहे लागतं त्यासाठी ते मळायला घेतलं होतं. त्यामध्ये ना 80% मैदा आणि 20% आपलं साधं गव्हाचं पीठ घेतलं होतं मी चाळून. आणि मग थोडं थोडं दूध टाकून ते मळायचं. हे सगळं रेसिपी मी यूट्यूबवरच पाहिली होती. आणि मला थोडी भीती वाटत होती, म्हटलं होईल की नाही नीट, आणि आधी मी ट्रायल पण नव्हता घेतला. पण मला पर्सनली कुकिंगची खूप आवड आहे, त्यामुळे म्हटलं की याआधी आपण कितीच रेसिपी, कितीच गोष्टी ट्राय केल्या आहेत, कधीच माझा प्लॅन कधी म्हणजे फसला नाही आहे. प्रत्येक रेसिपी सक्सेसफुलच झालेली आहे. तर मी याचा काही आधी ट्रायल नाही घेतला. म्हटलं त्या दिवशीच करून पाहू, बघू काय होतं ते. पण अगदी परफेक्ट झाल्या होत्या. आणि इथे पीठ वगैरे मी कणिक मळून घेतली होती आणि मग घरात गाणे वगैरे सुरू होते आणि दरवाजाच बंद करायला चालले होते मी. तर बघा बाहेर आहे ना थोडीशी गडबडच झाली. माझ्या रांगोळीवरनं कुणाच्या तरी घरातून कांद्याचे जे वरची टक्कर असतात ते उडून आले आणि रांगोळीवरून गेले. त्यामुळे रांगोळीची थोडी अवस्था अशी काहीशी झाली होती. 5 मिनटं झाले होते रांगोळी काढून आणि असंच होतं, आता काय करणार. आणि त्यानंतर मग मी ना इकडे पूजा करायला घेतली लगेच. म्हटलं हे आवरून घेऊ आपण आणि मग बाकीचं जे राहिलं आहे ते तोपर्यंत ते कणिक जे मळलं आहे ते पण मग सेट होऊन जाईल, थोडंसं त्याला रेस्ट होण्यासाठी ठेवून दिलं. आणि मग इकडे मी घेतली पूजा वगैरे करायला. फोटो वगैरे पुसून घेतला आणि मग फुलं वगैरे आणले होते. आणि ज्या पद्धतीने मी आधी म्हणजे माझ्या घरी करायचे मम्मीकडे, तसंच ह्या पद्धतीनेच मी केलं. मला काही कोणी सांगितलं नाही कसं करायचं काय, साधं सिंपल असं जसं असतं तसंच मी केलं. फुलं वगैरे वाहिले. हार तर काही घालू शकत नव्हतो, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांचं एकत्र आहे, तर गौतम बुद्धांना हार नाही घालत. त्यामुळे मग मी फक्त फुलं जे आहे त्यांच्यासमोर असे मांडले आणि वाहिले पण. त्यानंतर मग पूजा मी आटपून घेतली हळूहळू.
आणि मग खीर झालेली होती सकाळीच, तर मग खीर पण दाखवून घेतली, मेणबत्त्या लावल्या आणि मग काय नाही, पाया वगैरे पडले, वंदना घेतली आणि मग त्यानंतर मी लागले रुमाली रोटी बनवायला. तर हे बघा, अशा पद्धतीने मी केलं होतं जुगाड. त्याच्यावर मी गॅसवर पालथी कढई ठेवली आणि त्याच्यावर काय म्हणतात मिठाचं पाणी थोडंसं शिंपडलं आणि मग छोटे छोटे गोळे करून एकदम पातळ अशी आपण चपाती जशी लाटतो तसं ते लाटून घ्यायचं. पण एवढंच आहे की मैद्याचं पटकन लाटल्या नाही जात, ते मागं मागं ओढली जाते चपाती, म्हणजे पटकन मोठी होतच नाही, तर थोडेसे एफर्ट्स लावून करावी लागते. आणि तेवढ्यात बघा हे पण आले होते आणि ते काय म्हणते थोडंसं तुम्हाला ऐकू खूप आनंद. म्हटलं चला यांना तरी थोडंसं आवडलं आहे काहीतरी आपण करतोय ते, कारण त्यांची खास फरमाईश होती. तेवढं मटकं पाहिजे मटका. ते म्हणत होते की जमलं बाबा बायकोला जुगाड. तर त्यांना असं वाटलं होतं की हिला नाही जमणार आणि ही नाही करणार, म्हणून त्यांनी एकदम चॅलेंजिंग असं टास्क दिलं होतं मला अवघड करायला. पण मी पण काय हार मानणाऱ्यातली नाही आहे, मी पण करूनच दाखवलं की केलं मी पण आणि दिलं तुम्हाला करून दाखवलं. वेगळा मेनू जरी सांगितला, पनीरची भाजी तर मी नेहमीच बनवायचे, त्याविषयी काही प्रॉब्लेम नाही. पण मी त्यांना सांगितलं की म्हटलं रसगुल्ला जे आहे मी आज नाही बनवणार, सगळंच एका दिवशी माझ्याकडनं नाही होणार, कारण स्वीटमध्ये आज तर खीर बनवणं इम्पॉर्टंटच होतं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाच्या समोर ठेवावी लागते त्यामुळे. तर मग मी म्हटलं की आज मी खीरच बनवते स्वीट्समध्ये आणि मग रसगुल्ले तुम्हाला नंतर देईन. तर त्यांना थोडं कामानिमित्त बाहेर जायचं होतं. आता सण असो वार असो, यांना काही बाहेर जाणं चुकत नाही. कितीही नाही म्हटलं ना, मी त्यांना कालच सांगितलं होतं की 14 एप्रिलच्या दिवशी तुमची सुट्टी आहे ना, तुम्ही फक्त माझे, बिलकुल बाहेर जायचं नाही अजिबात, आणि आपण एकत्रच राहायचं, आजचा दिवस स्पेंड करायचा एकत्र. पण काय त्यांना जावंच लागलं. मग त्यांना जेवण वगैरे दिलं आणि मग संध्याकाळी ना मी तयारी करायला घेतली जरा लवकरच. जरा 7-7:30ला कार्यक्रम होता खाली, पण मी 4 वाजेपासूनच म्हणजे 3:30पासूनच सगळी प्रिपरेशन करायला सुरुवात केली, कारण मला उशीर लागतो खूप आवरायला आणि मेकअप वगैरे काही फारसं मला येत नाही. कधी सणासुदीलाच फक्त थोडंसं केलं तर केलं, साडीसुद्धा नेसता येत नाही मला अजून. तशीच थोडीशी गुंडाळली वाकडी तिकडी आणि मला माहीत होतं मम्मी ते येणार आहे, मग तिच्याकडनं व्यवस्थित मी करून घेईल म्हणून साडी पदर वगैरे लावून. तोपर्यंत म्हटलं बाकीचं आवरून घ्यावं. आणि त्या दिवशी मी जी शॉपिंग केली होती त्यात इयरिंग्स म्हणजे मी छोटेसेच घालते, झुमके वगैरे, आणि नथ वगैरे घेतली होती. पण मला खूप कन्फ्युजन असतं की मी चांगली दिसते की नाही, चांगलं दिसेल की नाही. आता हे कानातले पण मला चांगले दिसत होते, तरी मी त्यांना विचारत होते की चांगले दिसेल का नाही, आणि शेवटी मी ते काढूनच टाकले. मला वाटलं की नाहीत ते चांगले दिसत. आणि मग नथ वगैरे घातली होती. नथ तर मी कधीच घालत नाही, मला असं वाटतं की माझं नाक जे आहे नथ घालण्यासाठी बनलेलंच नाही आहे. मला असं वाटतं माझ्या नाकाला नाही सूट होत नथ, म्हणून मी कधीच घातली नाही. पण मी आणली होती त्या दिवशी शॉपिंग केली तेव्हा, आणि मग गळ्यातलं कानातलं होत होतं थोडंसं मॅच नथला, तर मग मी घालून घेतली, नाही काढली. पण कानातले जे आहे मी काढूनच टाकले होते. दुसरे छोटेसे घातले होते डेली वेअरचे, व्हाईट होतात त्यात मोती, तर ते साडीवर होत होते मॅच, मग मी तेच घातले. आणि मग तेवढ्यात मी तयारी करत होते, तेवढ्यातच मम्मी पप्पाही आले होते. मम्मी पप्पा छोटी 3 जण आले होते ते. सुधरत पण नाही ना काही. आणि मग त्यानंतर झाली माझी तयारी. मम्मीने मला जुडा वगैरे बांधून दिला, साडी वगैरे व्यवस्थित पिनअप करून दिली, आणि मग निघालो आम्ही खाली जायला. खाली आलो आणि सुमेत तर इतके भयानक आहेत ना, त्यांनी 2-3 नंबरलाच माझं नाव दिलं होतं भाषणासाठी. म्हणजे व्यवस्थित मी तिथे स्टेबलही नव्हते झाले की माझा नंबर आला. कायच करावा या माणसाला आता. असो, मग काही नाही, भाषण वगैरे होतं माझं, ते ऐकाच तुम्ही आता. खूप मोठी शोकांतिका आहे आजच्या काळासाठी. आपला देश आज कुठून कुठे जात आहे आणि महिला वर्ग असं काही बोलत आहे की खूप मोठी चुकीची बाब आहे असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी तेव्हा हिंदू कोड बिलात खूप सारे कायदे लिहून ठेवले, जसं की पतीच्या चित्रानंतर पूर्वी सती जाण्याची परंपरा होती. पुनर्विवाह त्यांना
पूर्वीच्या काळी सती परंपरा होती. पतीच्या निधनानंतर पत्नीला जे काही आहे सती जावं लागायचं आणि तिचं जीवन पण म्हणजे नष्ट होण्यातच घुरत होतं. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडविलात नमूद केलं की तिला पुनर्विवाहाचाही अधिकार असावा. त्यानंतर एखादी महिला गरोदर असेल तिला 6 महिन्याची सुट्टी भर पगारी त्यांनी नमूद केली. त्यानंतर अनेक कायदे केले. आज जसं की आपण वडिलांचं निधन झालं तर मुलाचा हक्क असतो, वारसा हक्क त्याला मिळतो. पटकन बहिणी जातात हक्क घेण्यासाठी की माझा पण हक्क आहे यामध्ये. पण तेव्हा त्यांना आठवत नाही का की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं म्हणून. हे सगळे या सर्वांची नमूद केलेली आहे हिंदू कोडविलात. तेव्हा त्यांना जाणवत नाही की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. असो तसंच सोशल मीडियावर अनेक पोस्ट येतात. त्या पोस्टमध्ये मी एक कमेंट वाचली होती. अनेक लोक बाबासाहेबांच्या पोस्ट टाकतात, कंटेंट क्रिएट करतात, इन्फ्लुएन्सर वगैरे युट्यूबवर. तिथेही असंच होतं की कमेंटमध्ये अनेक लोक भांडण करतात की तुमचे बाबासाहेब आहेत, दलित समाजासाठीच त्यांनी खूप काही केलं. मान्य आहे, दलित समाजावर पूर्वी खूप कष्ट पडले, दलित समाजाला खूप त्रास होता आणि खूप काही रूढी परंपरा वाईट चालीरीतीच्या दलदलीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे आणलं दलित समाजाला. पण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडविलात अनेक कायदे महिलांसाठी केले तेव्हा हिंदू कोडविल जेव्हा त्यांनी प्रेझेंट केलं, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री होते आणि मंत्रीपदावर असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हिंदू कोडविलात केलेले अनेक कायदे प्रेझेंट केले तेव्हा त्यांना नकार दिला गेला, रिजेक्ट केलं होतं हिंदू कोडविल. कारण की प्रत्येकाला कुणाला असं वाटत नव्हतं की महिलांना समान अधिकार मिळावे किंवा महिलांना पुरुषाच्या बरोबरीने वागवता यावं. त्यामुळे त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं मोठं पद त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता की माझ्या माता भगिनींना जर मी समान अधिकार न्याय त्यांच्या हक्काच्या वाटा त्यांना देऊ शकत नाही तर माझं हे पद काहीच कामाचं नाही. आणि त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतका मोठा निर्णय घेतला होता. आणि तरीही जर महिला वर्गाला असा प्रश्न पडत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी केलंच काय, तर खूप मोठी शोकांतिका आहे ही. असो आणि जेव्हा हा प्रश्न आहे ना दलित समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि आमच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंच काय, हा प्रश्न जेव्हा मुळासकट संपेल तेव्हाच मला वाटतं खऱ्या अर्थाने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खऱ्या अर्थाने साजरी केली आहे असं म्हणायला हरकत राहणार नाही. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे विचार, त्यांचे कष्ट जे आहेत खूप आहेत, त्यांच्यावर लिहिण्यासाठी आपण कोणीच नाही आहोत आणि आपण लिहिलं जरी त्यांच्या लेखणीपुढे तरी ते शून्यच असेल. तरी थोडक्या शब्दात मी एक माझी स्वरचित काव्यरचना व्यक्त करते आणि माझ्या कवितेतून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना व्यक्त करते. सन 1891 साली महामानव भुवरी अवतरले. सन 1891 साली महामानव भुवरी अवतरले. 14वे रत्न त्या भीमाईचे महू या गावी जन्मले. बालपणी अस्पृश्यतेचे तटके भीमास पदोपदी असे लागले तरीही पिता रामजीच्या मार्गदर्शनाने भीमराव बॅरिस्टर ते झाले. गुलामीच्या बेडीतून मुक्त पीडितांना केले. गुलामीच्या बेडीतून मुक्त पीडितांना केले. आधार दलित बांधवांचा होऊन अन्यायाविरुद्ध ते लढले. केवळ लेखणीच्या जोरावर भारतरत्न म्हणून भीमास संबोधले. केवळ लेखणीच्या जोरावर भारतरत्न म्हणून भीमास संबोधले. कायदे पंडित आणि शिल्पकार होऊन आज साऱ्या जगात गाजले. थँक्यू सो मच. आणि मग इथे ना कार्यक्रमाचा शेवट होत होता. सगळ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं आभार वगैरे मानण्याचं काम सुरू होतं. आणि त्यानंतर मला पण मग इथे गुलाब पुष्प दिलं आणि फोटो तर बघा माझा सगळे काळेकुळे फोटो आलेत. त्यानंतर मग इकडे स्नॅक्स वगैरे डिस्ट्रीब्यूट होत होता. आम्ही पण नाश्ता वगैरे करून घेतला मग आणि तिकडनं मग आम्ही बाहेरचे कार्यक्रम बघायलाही गेलो होतो. मिरवणूक, रॅली, गाणे वगैरे सर्व गोष्टी. खूप छान जयंती साजरी झाली यावर्षी. मलाही खूप मजा आली. म्हणजे खूप वर्षानंतर कॉलेज नंतर मी म्हणजे 2 शब्द बोलले माईक वगैरे हातात घेऊन समोर प्रेक्षक वर्ग. तर छान होता अनुभव, छान वाटलं.
आणि मग खूप जास्त एन्जॉय केला आहे जयंतीच्या दिवशी. आणि व्लॉग शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू सो मच. आणि अशाच नवीन एका व्लॉगमध्ये आपण भेटूयाच लवकर. आणि व्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि थँक्यू सो मच. आता भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.